तर नमस्कार मित्रांनो, आजची बातमी म्हणजे ई व्हेकल बद्दल आहे, तारखेबद्दल। जो मी काल व्हिडिओ बनवला होता त्याबद्दल आजचा व्हिडिओ पण आहे। ई व्हेकलची तारीख ही 6 फेब्रुवारी होती। 6 वाजेपर्यंत आपल्या दिव्यांगांना फॉर्म भरायचा होता, पण मी काल व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये असंच म्हटलं की मी दिव्यांगांसाठी ई रिक्षासाठी तारीख ही वाढलीच पाहिजे। मी 15 दिवस म्हटलं होतं, पण त्यांनी अवघे आपल्या 4 दिवसच दिलेले आहे, म्हणून त्यांनी 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 फेब्रुवारी 2025 12 वाजेपर्यंत फॉर्मची तारीख वाढलेली आहे। जे आपण दिव्यांगांनी आणखी पण फॉर्म भरलेले नसन त्या दिव्यांगांनी लवकरात लवकर आणि अर्जंट फॉर्म भरून घ्यावे। त्यांचे डॉक्युमेंट अजून झालेले नसेल त्यांनी उद्याला पूर्ण डॉक्युमेंट करून 8-9 तारखेला फॉर्म नक्की भरून घ्यावे, कारण की ही तारीख का एकदा गेली। त्यांनी आता आपल्याला 4 दिवस आणखी दिलेले आहे फॉर्म भरण्यासाठी। तुम्ही ऑनलाईन साईटवर पण गेले तुम्हाला दिसणार आणि मी पण समोर तुम्हाला दाखवणारच आहे। ते साईटवर 4 दिवस आणखी आपल्याला दिलेले आहे, म्हणजे 10 तारखेपर्यंत। आणि त्यांनी असं सांगितलं पण आहे की आम्ही 6 फेब्रुवारी 6 वाजेपर्यंतच फॉर्म चालू ठेवणार होतो, पण आणखी पण काही दिव्यांग वगैरे राहिले आहेत त्यांच्यासाठी आम्ही 10 फेब्रुवारी ही तारीख केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही ज्या पण दिव्यांग बांधवांचा फॉर्म भरायचा राहिला असेल त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावे। आणि ज्यांचे पण भाऊ बहीण मित्र मैत्रीण दिव्यांग असन आणि त्यांनी पण फॉर्म आणखी पण भरलेले नसन तर त्यांना आवर्जून सांगा की 10 तारीख झालेली आहे फॉर्म भरण्याची, 12 वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। तर सर्व दिव्यांग बांधवांना डबल पुन्हा एकदा अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे। चला तर मग आपण साईटकडे वळूया आणि साईटवर त्यांची माहिती पूर्णपणे बघूया आणि वाचूया। तुम्हाला मी सविस्तर ती माहिती समजून सांगतो। चला तर मित्रांनो, आपण साईटवर आलेलो आहे। तर इथं महत्त्वाची सूचना बघा, ऑनलाईन नोंदणीसाठी पोर्टलवर 10 फेब्रुवारी 2025 दुपार 12 वाजेपर्यंत सुरू राहतील। ऑनलाईन नोंदणी दिनांक 22 फेब्रुवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार होती, मात्र आता तारीख वाढवून 10 फेब्रुवारी 2025 12 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही आता बघू शकता मित्रांनो, पहिले होती 6 फेब्रुवारी, आपल्यासाठी ही तारीख महत्त्वाची होती, पण आता त्यांनी काही दिव्यांग राहिले आहे त्यांच्यासाठी 10 फेब्रुवारी 2025 12 वाजेपर्यंत ही साईट सुरू राहणार आहे। ज्या पण दिव्यांगांनी फॉर्म भरलेले नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे। योजनेच्या लाभासाठी सन 2023-24 आर्थिक वर्षात नोंदणी केलेल्या पण लाभ न मिळालेल्या दिव्यांग व्यक्तीचे अर्ज 24-25 साठी वर्ग करण्यात आलेले आहे, म्हणून त्या अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे ज्यांनी 2023-24 मध्ये दिव्यांगांनी अर्ज भरलेले आहे ह्या साईटवर त्यांनी डबल अर्ज भरू नये। आणि त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलं आहे की 10 फेब्रुवारी 12 वाजेपर्यंत साईट सुरू राहणार आहे। आणि ज्यांनी पण आणखी पण स्टेटस वगैरे चेक केलं नसेल तर त्यांना मी सांगतो की इथं ट्रॅक ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर असं टाकल्यानंतर गेट OTP वर क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काय येणार आहे ते पण यांनी सांगितलेलं आहे। स्टेटस इकडे ॲप्लिकेशन स्टेटस इकडे मिनिंग सांगितलं आहे। पेंडिंग ॲप्लिकेशन व्हेरीफाय पेंडिंग, रिजेक्ट म्हणजे ॲप्लिकेशन रिजेक्ट म्हणजे तुमचं त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंटमध्ये। अप्रूव्हेड म्हणजे ॲप्लिकेशन तुमचं अप्रूव्हल झालेलं आहे। वेटिंग म्हणजे ॲप्लिकेशन अप्रूव्हल वेटिंग म्हणजे तुमचं अप्रूव्हल झालेलं आहे पण त्यामध्ये काही ना काही नावं वगैरेमध्ये अडथळा आहे। नेक्स्ट स्लॉट म्हणजे वे विल कन्सिडर युअर ॲप्लिकेशन फॉर नेक्स्ट इयर म्हणजे तुमचा पुढच्या वर्षी नंबर हा लागू शकतो, यामध्ये असं सांगितलं आहे। तर तुम्ही इथं असं स्टेटस वगैरे चेक करू शकता। आणि रजिस्टर करायचं असेल तर इथं सर्वात पहिले रजिस्टरवर यायचं। त्यानंतर इथं तुम्हाला मी पूर्ण माहिती पहिले सांगितलेली आहे, तरी एकदा आणखी डबल सांगतो। आधार नंबर, UDID नंबर, ईमेल ID आणि टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। नंतर आपल्यासमोर पूर्ण फॉर्म हा ओपन होणार आहे। तर मित्रांनो, ज्या दिव्यांगांनी आणखी पण फॉर्म भरलेले नाही त्या दिव्यांगांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे। 10 तारखेपर्यंत आपल्यासाठी सूट दिलेली आहे। तर ज्या पण दिव्यांगांनी फॉर्म भरले नसेल त्या दिव्यांगांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।